सुरू झालेला आहे. यावर रिव्हर्स स्विच हिट आणि चेंडू सरळ किशी चतुर्थ पाहायला मिळेल नाही. यावेळी कट करायचा होता पण आज पाहायचंय कशा प्रकारे जबाबदार तो घेईल. पहिला बॉल या षटकातील त्याने फेस केलाय आणि त्या चेंडूवर प्रचंड मोठ अनंत मालपोटेच्या बॅटमध्ये पाहतोय द्यालेला षटकार आहे. अनंत मालपोटेला आज संघाच्या आनंदासाठी मग तिथे लढावं लागेल. आक्रमकता त्याला दाखवावी लागेल. त्याला साथ देण्यासाठी मग पाहतो रोहन देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्याने देखील प्रयत्न केला परंतु बॅटच्या संपर्कात चेंडू आला नाही. शरीराचा वेध घेत लेगबायच्या स्वरूपामध्ये एक शेवटचा बॉल या षटकातील मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या बॉलवरती फटका फसला. एस्टँडच्या मागे एसटी रक्षक क्षेत्ररक्षण तुम्ही केल्यानंतर तो शुभम दादांचं प्रेम चांगल्या खेळाडूंवरती सातत्याने राहील आणि शुभम दादांच्या वतीने शुभम दादा सुतार यांच्या वतीने त्या क्षेत्ररक्षकासाठी दाखल झालाय. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती केला प्रचंड मोठा प्रहार परंतु चेंडूने उंची प्राप्त केली. लांबी कमी टिप तो आज इथे पुन्हा एकदा मोबाईलमध्ये निम्मा संघ आतापर्यंत माघारी गेलेला आहे. पहिल्याच बॉल वरती अक्रॉस द बॅट फटका खेळला टिपला जाईल. शंकर भाऊ साखरे अतिथी मान्यवरांचं स्पर्धेच्या निमित्तानं प्रामुख्याने शुभागमन होते. मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि तिसऱ्या सामना देखील प्रथमतः बॅटिंग करत असताना फलंदाजाला बऱ्याचशा अडचणी आलेल्या आहेत परंतु यावेळेस अडचणीवरती मात करायची होती परंतु क्षेत्ररक्षक नावाची भिंत तिथं फलंदाजाची कामगिरी पाहायला मिळाली. तर तिसरा सामना आहे परंतु इथे पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती केला प्रचंड सुरू असताना गोलंदाज आदित्य शिंदे पुन्हा दा त्यावेळेस अक्रॉस द पाठ फटका केला. क्षेत्ररक्षक दूरवरतून चेंडू पर्यंत पोहोचेल. चांगलं क्षेत्ररक्षक तिथे पड जड धड पड गडबड गोंधळ परंतु फेकीला बराचसा वेळ त्याचा फायदा घेतला. तिसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि तिसऱ्या धावेत शेवटचा चेंडू हलक्या हाताने तिथे पंच केला. क्षेत्ररक्षक पोहोचतो चेंडू पर्यंत आणि तिथे क्षेत्ररक्षकाला करंडकामध्ये बघितलं. पुन्हा एकदा इनसाइड आउट तो खेळला. यावेळेस बघायचंय शॉर्ट पॉइंटला बीट करत चेंडू चाललाय डीप पॉइंट षटकाराला. ओ स्विच हिट. ये है कमलेश पवार का वार. पवार इज पॉवर. आणि यावेळेस काय गोलंदाज तयार. ओ यावेळेस बघायचंय शफल झाले पडले. झोविनची अजून गरज आहे. स्विच हिटचा फटका खेळला. यावेळेस बघायचं सुसाट आणि यावेळेस पुन्हा बघायचे शफल झाले. तिथे रोहन आणि रोहनचा प्रयत्न ओव्हर द विकेट. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आणि टिपलाय झेल. एक चेंडू एक आणि इथे लेट कट. सामना जिंकलाय कोळवण क्रिकेट क्लब. कोळवण संघाने विजय संघाचे अभिनंदन आहे.